राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहारी देवा माधव सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठल बरमा तोहा माधव विठ्ठल बलवा तोहा माधव बहुता सुखता म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुखता म्हणून विठ्ठली सर्व सुखाचे आगर
और भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा और भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा माया संसारात संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया हे लीले आनंद कैसे राहे लीले आनंद कैसे हे लीले आनंद कैसे राहे लीले आनंद कैसे नित्या सुजाय समाधान नित्या सुजाय समाधान नित्या सुजाय
संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देविले अनंत तैसे राहावे देविले अनंत तैसे राहावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देविले देविले आनंद ऐसे आसुद्यावे समाधान 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 चित्ती आसू जित्यासु द्यावे समाधान जित्यासु द्या
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पादी माया संसाराची ठेविले आनंदे पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले आनंदे तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल भोळा चक्रवर्ती शिव 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 भोळा चक्रवर्ती
भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम मायोग पिटे तटे भीमरत्यां वरम पुंडरीकाय दातोन्मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम दयाचे केल्या सोडून होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पादी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण संप्रदाय कळ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. अभंग बऱ्याच लोकांचा परिचयाचा आहे. अभंग जसा परिचयाचा आहे तसा महाराज पण परिचयाचा आहे. चिंता करायचं कारण नाही. ठरलेल्या नियमाप्रमाणे आपल्याला पुढे जायचं. एक तास उरला एकच तास उरलेला एकेरी प्रमाण म्हणायचे. 4 चरणाचा अभंग आहे. थोड्या वेळामध्ये जास्त रन कसे काढता येतील याची चिंता आहे. कारण का अभंग हा कीर्तनकाराचा श्रोत्यांचा अभंग नसते तर कीर्तनकाराचा अभंग देव असतो. आणि कीर्तन हे महापूजा आहे. महापूजा ही देवाला आवडते. म्हणजे भगवान शंकर असतील. आता अभिषेक म्हणतो आपण. पंढरीनाथाला केलेली पूजा
महापूजा म्हणतो. पण ते अनंत अवतारानं जरी परमात्मा अनंत रूपी अनंत वेशे देखिले मी त्याशी बापर कुमा देवर खून. अनंत रूपानं परमात्मा एक आहे. एको हम बहुश्याम. आणखी एक प्रमाण मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना रूपी नाना देही तुझा देव. आत हारी बाहेर हारी हरने घर कोणील. हरने घर कोणील. हरने घर कोणील. आत हारी बाहेर हारी हरने घर स्वर्ग जयाची साळुंका. हे पाहिजे. समुद्र तळी पिंड देका शेषा सारका बैसका. हे लिंग आहे. लिंग देखिले देखिले तीही तिन्ही विस्तारिली. भगवान परमात्म्याचं व्यापकत्व सांगितलेलं आहे. असो पहिल्यांदा मी थोडसा या कार्यक्रमाची रूपरेषा मला सांगायची आहे. हे नगरेश्वर म्हणजे नाही आहे ना, एवढं मोठं नांदेड शहर झालंय, पण अधिष्ठान मात्र एकच आहे, ते नगरेश्वर आहे. अनंत नगर झाली असती आणि पुष्कळशी मंदिरं पण झाली असती, पण नगरेश्वर हे पुरातन अनादि अनंत असणारा हा नगरेश्वर आहे. इथली उपासना, साधना, अनुष्ठान, तपश्चर्या, इथली कार्यक्रमाची सेवा, माझ्यासारख्या पामरानं काय सांगावं. आज 69 वर्षाची ही परंपरा आहे आणि ती वाढत्या प्रमाणामध्ये आहे. याचा स्वाभिमान वैश्य मंडळीला तर असायलाच पाहिजे, पण यांचा स्वाभिमान आम्हाला आहे, हे नवल आहे. आणि जीवन जगत असताना कोणासाठी जगू नका, देवाच्या स्वाभिमानासाठी जगा. देवाचे म्हणून किती मोठे व्हा, देवाचे म्हणून तुम्ही किती मोठे व्हा, पण संसाराचे म्हणून जर तुम्ही मोठे झालात तर मनुष्याच्या जन्माला येऊन काय. भक्तिहीन पशु कशाशी वाढला. म्हणून इथली परंपरा, इथली साधना ब्रह्मनिष्ठ. रंगनाथ महाराज परभणीकरापासून चालू आहे, हे साधारण नाही. ही जागा एवढी पवित्र झाली, एवढी ऊर्जा आहे या जागेमध्ये. तुम्ही इथं बसून 3 तास जप करा, तुम्हाला 1 तास जप केल्यासारखं वाटत. ऊर्जा आहे, ऊर्जा. किती साधू संत महंत ग्रंथ पारायण, शिवपुराण, महापुराण, भागवत हे सर्वांच्याकडून घडले. त्यातलं महत्वाचा मुद्दा म्हणजे मला हे सांगायचं आहे, हे सर्व कमिटी आणि आमचे स्नेही धार्मिक समितीचे अध्यक्ष. आमच्या बोलण्यामध्ये थोडासा ओघ येईल, क्षमा मागून बोलतो. अध्यक्ष असतात मंदिराला, पण दक्ष नसतात.
कार्यक्रमाविषयी दक्षता नाही. कुठं आहेत अध्यक्ष? ते म्हणजे औरंगाबादला. कधी येणार आहेत? बहुतेक काद्याच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी. तुका म्हणे अंगे व्हावे ती आपण. कुठलीही भगवंताची सेवा करत असताना, साधना करत असताना काया वाचा मनी हे समर्पित होऊन सेवा करणं याची गरज आहे. महाराजांना रात्री दंभ सांगितलं, मी अहंकार सांगितलं. कारण का इथं आल्याच्या नंतर घरचं काही सोड, काय घरचं काही आठवण ठेवायचं नसते. आणि इतरला जो आनंद आहे, परमानंद आहे, एकी आहे, सज्जनता आहे, इतरला जो कृपा प्रसाद आहे, ते आम्हाला मिळायला. तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल. तुका म्हणे व्हावे अंगेचे आपण, तुका म्हणे अंगे व्हावेचे आपण. तरीच महिमान येईल तरीच महिमान म्हणून गणेश सावकार गादीवार आणि संगमनाथ सावकार, मी काहीतरी बोलण्यापैकी महाराज नाही. आमचे आणि या नगरेश्वरांचे संबंध असणारी गेल्या 36 वर्षापासून आहे. आजची सेवा नाही. भगवान परमात्मा आम्हाला चालना देते, त्यांच्याकडून हे कार्यक्रम करून घेते, आमच्याकडून करून घेते, हे त्यांची दया आहे. आणि आज 2 वर्षापासून शिवरात्र चालू आहे. हे पर्व आहे शिवरात्र, आणि हे चालू ठेवणं गरजेचं आहे. एक आठवलं म्हणून सांगतो, त्याचंही चिंतन आहे पंचांगामध्ये. या 2 वर्षाच्या नंतर आपल्याला भयंकर एक मोठं संकट येणार आहे. त्या संकटाला तारण्याकरता 3 व्रत सांगून टाकतो. एक आहे शिवरात्र, एक आहे एकादशी, आणि एक आहे गुरुवार. हे 3 व्रत जर आपण सर्वांनी जर केलो तर येणाऱ्या संकटातून आपण निर्मुक्तपणानं जगू. नसता काही खरं नाही. बघा 27ला काय होणार आहे, 26ला काय होणार आहे, 28ला काय होणार आहे, मी सांगत नाही, भविष्य सांगते. म्हणून अत्यंत गरज आहे या जगामध्ये. कोणतंही संकट असू द्या, भगवंताच्या साह्यानेच पार पडता येते. आपलं काही साह्य चालत नाही. म्हणून नामजप म्हणा, एकादशी म्हणा, गुरुवार म्हणा किंवा शिवरात्र म्हणा, या संकटाला निवारण करणारी ही ऊर्जा आहे, ती शक्ती आहे. असो, मला तिकडे भविष्याकडे जायचं नाही. परंतु सज्जन हो, मायबापू, शांत बसा, लक्ष द्या, एकाग्र व्हा. सर्व श्रोते मायबाप, मी तर असं समजतो, ही जेवढी म्हणून जी असणारी ही उभा टाकलेली जी मंडळी आहे ती माझ्या विठोबासारखी आहे. मी समजतो जेवढे म्हणून जी उभा टाकलेली आहेत ती माझ्या विठोबासारखी आहे. आणि जेवढे म्हणून जे असणारे हे इथं महिला मंडळी आहेत ना, हे बसलेल्या, हे सर्व पार्वतीचं स्वरूप आहे. त्यात यांना मी पार्वती समजतो. आणि त्याच्यानंतर ही बसलेली जी मंडळी आहे ना, ती भगवान शंकर आहे.
मी मनानं बोलत नाही. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा भाकीत कीर्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की जी. प्रमाणाशिवाय बोलणार नाही. प्रामाणिक महाराज प्रमाणाला धरूनच बोलणार. मग एवढे जास्त नाही. मग हे महादेवाचं स्वरूप आहे. हे बसलेले जी मंडळी आहे ती महादेवाचं स्वरूप आहे. एकानं मला प्रश्न विचारले, म्हणजे घरी जे झोपलेले आहेत ते कोण आहेत? विनोद सांगतो थोडंसं. घरी जे झोपलेत या टाइमला येत नाहीत कीर्तनाला, ते कोण आहेत? समजा की ते भद्रा मारुती म्हणून. भद्रा मारुती माहिती आहे? ती झोपलेलाच असतो का? आणि कार्यक्रम असतानाही देखील, एवढा मोठा सप्ताह असतानाही देखील आणखी कोणत्या बाहेर गावला गेलेले आहेत ते कोण आहेत? त्यांना कार्तिक स्वामी समजा की. आपण या भक्तीच्या प्रमाणामध्ये हा एक एक चिंतन मारतो. माणसाने मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर काही सूत्र सांगितले. सूत्र असे आहेत, माणसानं 100 काम सोडावं अगोदर, 100 काम सोडावं आणि अगोदर म्हणा की स्नान करावं. स्नान करावं. स्नान 100 काम सोडावं पण अगोदर स्नान करावं. मी ज्याला सांगालोय ना ते माणसाच्या हातात होतं. म्हणून सकाळी सकाळी स्नानाची टाईम आहे आणि तुम्ही हे घेऊन काय चालले? ते म्हणला मला याला 1 तास फिरवावं लागते. म्हणला हे 15,000चं पुत्र आहे, आपल्या तिकडे जायचं नाही. पण वेळ मनुष्य कुठं घालतो याचं मला चिंतन सांगायचं आहे. 100 काम सोडावं पण अगोदर स्नान करावं. 1000 काम सोडावं पण अगोदर काय वा पाठच झाले ते. 1000 काम सोडावं पण अगोदर भोजन करावं. 1,00,000 काम सोडावं, 1,00,000 काम सोडावं पण अगोदर देवाचं दर्शन घ्यावं आणि कीर्तनाला यावं, प्रवचनाला यावं, साधनेला यावं, अनुष्ठान घडावं, दर्शन घडावं. 1,00,000 काम सोडा पण देवाच्या दर्शनाला या, कीर्तनाला या, प्रवचनाला या. आणि 1,00,00,000 काम सोडावं पण अगोदर दान करावं. पर्व काळ आहे, आताही पर्व काळ आहे, महापर्व काळ आहे. हे आपल्या आयुष्यात आता पुन्हा येणार नाही, एकदाच आलाय हा महापर्व काळ. म्हणून महापर्व काळाला दान द्यावं. दान अन्नदानाच्या रूपानं, वस्त्रदानाच्या रूपानं, दक्षिणाच्या रूपानं दान द्यावं. महाराज कुठं फिरत बसावं? एवढी आहेत, फिरायची काय गरज आहे? प्रथम भगती कर सतसंगा, दुसरी भगती मम कथा प्रसंगा. प्रथम भगती कर सतसंगा, दुसरी भगती मम कथा प्रसंगा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय.
सांगले रामसुखदास महाराजांनी किंवा आपल्या जे असणार तुळशी रामायणातला हा शिदो हा जो आहे पहिल्यांदा माणसांनी जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रथम भगती कर सत्संगा पहिल्यांदा सत्संग करावा दुसरी भक्ती मात्र कथा कीर्तन प्रवचन नामचिंतन हे करावं आता या अभंगाची प्रस्तावना मांडत असताना असं मानतो मी हेच थोर भक्ती आहे आता हेची थोर भक्ती याचा अर्थ आहे की आपल्याला वाटते की आपण करतो ती भक्ती थोर असायला पाहिजे की आपल्या कल्पना आहेत शास्त्रांनी संतांनी ग्रंथांनी देवानी ऋषींनी मुनींनी काय सांगितली भक्तीची व्याख्या आम्हाला माहिती तर याचा अर्थ असा आहे थोरांनी केलेली भक्ती आहे म्हणून हेच थोर भक्ती आहे थोराने केलेली भक्ती आहे म्हणून ही थोर भक्ती आहे एक त्याच्या उलट सांग लहानांनी केलेली भक्ती आहे पण लहान असून सुद्धा भक्ती करणारा महान झाला थोर झाला म्हणून हेची थोर भक्ती दोन्ही कुणी लक्षात आले थोराने केली म्हणून थोर भक्ती आणि लहानाने भक्ती केल्यामुळे थोर झाले म्हणून थोर भक्ती विडाला भक्ती हे आपल्याला वाटते की भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय नवविधा भक्ती तुम्ही ऐकली श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादशमनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नवविधा भक्ती नवजनी साधती हे नवविधा भक्ती हे वेगळी आता सांगू लागलेली भक्ती वेगळी ही थोर भक्ती काय बाकीच्या साधनेमध्ये आडकाठी आहे कर्माच्या बाबतीमध्ये प्रतिबंध आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रतिबंध आहे आणि योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रतिबंध आहे कर्म धर्म नव्हती सांग उन्हे पतन उन्हे अंग पतन कर्म एवढा बारकावा आहे सूक्ष्म आहे एवढं बारीक आहे कर्म सांगू नका एक मंत्र आहे शिवपुराणामध्ये भार्याम रक्षिती भैरवी हा मंत्र आहे कोणाची पत्नी जर बिमार पडली असती तर हे मंत्र म्हणायचा 1,00,000 मंत्र म्हणायचा बिमार पडलेली पत्नी बिमारीतून उठून आरोग्य संपन्न होईल एकाची बायको बिमार पडली बिमार पडल्याचे त्यांनी हे मंत्र म्हणायला लागला भार्याम रक्षेती भैरवी भार्याम रक्षेती भैरवी असं बरंच दिवस जप केला 6 महिन्यापासून बिमार पडलेली पत्नी या जपामुळं खरंच ऊर्जा मिळाली आणि 1 महिन्याच्या नंतर ती अशी झोपून राहणारी पत्नी उठून असणारी चालायला लागल्याबरोबर ते मुलगा आला पप्पा पप्पा मम्मी मम्मी उठली की मम्मी चालत यायला लागली बिमारी निघून गेली मम्मी त्याला एवढा आनंद झाला मंत्राचा फायदा झाला कर्म सांगायला लागलो मी आणि नंतर असणार त्यानं त्या आनंदाच्या भरामध्ये भार्याम रक्षिती भैरवी भार्याम रक्षिती भैरवी भार्याम रक्षिती भैरवी असं म्हणाव की नाही त्यांनी त्या आनंदाच्या भैरवी आनंदामध्ये आनंद झाला पत्नी उठली आजारातून
अतिशय आनंद झाला. भार्याम रक्षिती भैरवी म्हणाव की नाही, भार्याम भक्षिती भैरवी, भार्याम भक्षिती भैरवी. लगेच मुलगा आला आणि त्यानं म्हणाला, पप्पा पप्पा मम्मी मेली. मी काय सांगायला, कर्म फार बारीक. लगेच बाधक बाधक, साधक आणि बाधक. चुकलं की चुकलं की बाधक होते आणि न चुकता म्हणलं तर मग साधक होते. करिता तीर्थाटन हंकाराची प्राप्ती हो, करिता तीर्थाटन हंकाराची प्राप्ती हो. पुष्कळचे प्रमाण आहे. तीर्थयात्रा करणाऱ्या माणसाला तो मनुष्य पुण्यवान होतो, मला मान्य आहे. पण एक दोष घेऊन येतो घरी. कोणता? अहंकार. अहंकार. आता चारोधाम केलेले माणसं की नाही, आम्हाला एवढं बोलतात, तुमचं काय खरं. चारोधाम झालं म्हणला, दोनदा नाही तीनदा केलो म्हणला, चौथ्यांदा केलो. आपल्याला त्यानं कंगाला मध्ये काढलं. त्रिवेणी संगमी नाना चित्त भ्रामी, चित्त नाही नामी तरी जगत, चित्त नाही नामी तरी जगत, चित्त नाही नामी तरी जगत. त्रिवेणी संगमी नाना चित्त भ्रामी, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, चित्त नाही नामी तरी व्यर्थ. बाधकता सांगायला लागली. साधक सांगता सांगता बाधकता सांगायला. दोष आणि गुण हे दोन्ही आहेत. गुणानं जसं मंडित आहेत कर्म, तसं दोषानं सुद्धा मंडित आहेत. म्हणून ते भक्तीमध्ये मोडलं जात नाही. पण तीर्थयात्रा करणाऱ्याला अहंकार निर्माण होते, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्ञानाकडे गेलो तर ज्ञानाला सुद्धा अहंकार निर्माण होतो. नवला अहंकाराची गोटी, विशेष नरगे अज्ञानाची पाठी. काय सज्ञानाच्या धुंदी कंठी, नाना संकटी नाचवी. म्हणजे ज्ञानानं सुद्धा अहंकार. आणि अहंकाराला तुका म्हणे देव गेला, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अहंकार बरा नाही. अहंकार हा एक पायरी आहे. कशाची? कशाची? नरकाची. गीतेमध्ये 3 पायऱ्या सांगितल्या नरकाच्या. कोणत्या? काम, क्रोध आणि लोभ. हे 3 पायऱ्या तिथे सांगितल्या. मग हे काम, क्रोध आणि लोभ या तिघाला पाणी घालणारा, खतपाणी करणारा अहंकार आहे. देवाला आवडणारी भक्ती थोर आहे. आपल्याला आवडलेली भक्ती थोर नाही. आपल्याला काही आवडते. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती देव कैसा. अज्ञानाची भक्ती आहे, स्वार्थी भक्ती आहे, दंबाची भक्ती आहे, लोभाची भक्ती आहे. भक्तीचे अनेक प्रकार सांगितले. दंबेकरी भक्ती सोंग दावी जना, आंतरी भावना वेगळ्याची वेगळ्या द्या. अंतकरणामध्ये जर लोभ निर्माण झाला, कामना निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली आणि त्या संबंधाने जर आपण देवाची भक्ती करत असत तर ही थोर भक्ती नाही. देवाची भक्ती देवासाठीच करा, देवाला आवडायची करा. आता आवडे देवासी तो एक प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. आवडे देवासी तो एक प्रकार,
देवाचं नाम आवडते, देवाला देवाचं नाम आवडते असं नाही. आपल्याला सुद्धा देवा आपलंच नाम आवडते. आपल्याला सुद्धा कोणाचं नाव आवडते? साडूचं काय? शेजाऱ्याचं नाव आवडते की आपलं आवडतं? आपल्याला देखील आपलंच नाव आवडते. का? नामाचा आणि रूपाचा अनन्य संबंध आहे. सहज म्हणावं, सहज म्हणावं. जे नाव आहे सहज म्हणलं. काशीनाथ महाराज हो म्हणतात. म्हणजे नामाचा आणि आमचा अनन्य संबंध आहे. तसं देवाचा आणि नामाचा अनन्य संबंध आहे. पण हे सर्व जे नाव जे आहेत ना, हे ठेवलेले नाव आहेत तुमचे आमचे, आणि नाशिवंताला ठेवलेले नाव आहे. परमात्मा शाश्वत आहे. परमात्म्याचं नामही शाश्वत आहे. शरीराटे संपत्ती आटे, हरी नाम न आटे, ते बरवे सत्यम शिवम सुंदरम. परमात्मा सत्य आहे, सत्यम शिवम शिवस्वरूप आहे आणि सुंदर आहे. विठाला दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आता पुढच्या चरणात आपल्याला जायचं 1 मिनिटावर. असा आहे भक्तीचे प्रकार सांगत असताना अनेक भक्ती आहेत. पण भगवंतानं सांगितलं सर्व साधनाचं सार काय असेल तर भक्ती आहे. सर्व साधनाचे सार जगामध्ये जेवढे म्हणून शास्त्रानं संतांनी ग्रंथांनी पुराणांनी जे साधनं सांगितली, हे सर्व साधनाचं सार काय असेल तर भक्ती आहे. सर्व तीर्थाचं सार काय असेल? सर्व तीर्थाला स्नान करावं असं वाटलं तर तीर्थ किती आहे? 3.5 कोटी आहे. पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग 3.5 कोटी तीर्थाची स्नान आपल्यासारख्याला घडेल काय? शक्य नाही. मग 3.5 तीर्थ 3.5 कोटी तीर्थाचं पुण्य जर पाहिजेच असेल तर मी सांगतो समुद्राची स्नान करा. जसं समुद्राची स्नान केल्याच्या नंतर 3.5 कोटी तीर्थाचं फळ माणसाला प्राप्त होतं. जगामध्ये जेवढे म्हणून औषधी आहेत आरोग्यासाठी आहे, आरोग्यासाठी आहे. पण एवढ्याही औषधी घेऊन आरोग्य आपलं कायमचं प्राप्त होऊ शकत नाही. थोडंफार होईल पण कायमचं प्राप्त होऊ शकत. पण आरोग्य प्राप्त व्हावं आणि मरण संपावं असं वाटत असं तर एकच औषध आहे. त्या औषधाचं नाव आहे अमृत. हे जसं ते तसं अमृत पिणाऱ्या माणसाला आता औषधाची गरज नाही. समुद्राचं स्नान करणाऱ्या माणसाला कोण्या गंगेचं स्नान करायची गरज नाही. त्याप्रमाणे भक्ती करणाऱ्या माणसाला आता अन्य साधन करायची गरज नाही. सर्व साधनाची काय नो हे केली एका चिंतिता विठ्ठली. सर्व साधनाची काय होणार नाही, काय होणार नाही, काशी तुम्ही जे 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 म्हणता ते ते जे असणार भक्ती देऊ शकते. दादा वेळ कमी आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. आता एक चिंतन राहिलेलं आहे. कोणतं चिंतन? असं आहे
थोडं जोरात. की देवाला आवडावं का आपल्याला भक्ती आवडावं? शिष्य गुरुला आवडावं का लोकाला आवडावं? शिष्य गुरुला आवडायला पाहिजे. गुरुला शिष्य आवडावं. पती देवाला आवडावं की गावाला? म्हणायला लागलो. नाही, गावाला आवडावं की नवऱ्याला? कोणाला आवडावं? तोंडचिरे महाराज कोणाला आवडावं? तुम्ही आहोत. तसं भक्त जे असणार, भक्ती करत असताना भक्ताची भक्ती देवाला आवडावं की गावाला आवडावं? देवाला आवडायला पाहिजे. हा, ज्याच्यासाठी ऐकलं देवाला आवडावं. मग देवाला काय आवडते? भक्तीच आवडते. पण कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसारात, संकल्पावी माया संसारात, हे संसाराची जी माया असणारी त्याचा संकल्प सोडा. माया या शब्दाचा अर्थ ब्रह्मतेची माया आणि मायातेची ब्रह्म हे नाही. माया या शब्दाचा अर्थ या अभंगामध्ये प्रेम सांगितलं. संसारातलं जे प्रेम आहे ना, ते प्रेम असणार देवाला समर्पण करा. संसाराचं प्रेम देवाला समर्पण कसं करायचं? सोपं आहे. तमेव माताच पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या द्रविणम तमेव सर्व मम देव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता कृष्ण माझा बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता आता देवाला माझं म्हणायला शिका आणि संसाराला माझं म्हणायचं बंद करा. का? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरी. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन. ते व्यसन आहे संसार मुळामध्ये. बरं, एखाद्याला म्हणलं की तुम्ही संसारातलं प्रेम देवाला वापरून अर्पण करू शकत नाही. पण त्याच्यातला दोष कळाल्यावर ठेवून संसारातला दोष कळावा आणि देवाचा म्हणजे परमार्थातला गुण कळावा. दोष कळाला की नको म्हणते मनुष्य, आणि गुण कळाल्याबरोबर हवा हवा हवा. मग संसारातला दोष काय? संसार दुःख मूळ चौकडी विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. हा संसार कसा आहे?
दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार आहे हा संसार हो सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःखाने बांधलेला संसार आहे आणि देव असणारं सुख स्वरूप आनंद घन असणार आहे सचित आनंद स्वरूप आहे आणि देवाचा आणि आमचा जो संबंध आहे ना अनादि संबंध आहे ममयोशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टी आणि इंद्रियानी प्रकृती स्थानी करशेती देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा त्याचं नाव भक्ती आहे हा त्याच्या पुढचं सांगायचं असतं एक अर्थात अनन्य भक्ती भक्तीचे दोन प्रकार कोणती दंबेकरी भक्ती सोंगदाव आणि एक अनन्य भक्ती खोटी भक्ती आणि खरी भक्ती देवाला खोटी चालत नाही का भक्ती बाह्यात्कार आंतरी संसार भक्ती बाह्यात्कार मनोनी अंतर तुझ्या पायी देवा तुझा आमचा जे युवक झालाय ना आम्ही भक्तीचं सोंग करतो सोंगे छंदे काही देव जोडी तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ पुष्कळशे प्रमाण आहेत अनन्य भक्ती म्हणतात अनन्य भक्ती कशाला म्हणतात एकच चिंतन आहे एका मिनिटाचं आहे का अनन्य समर्पित समर्पित जीवन अनन्य जीवन अन्य आश्रय नाम त्यागो इति अनन्य भक्ती हा असं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये तर ते पारधी असणारा त्या हरणाला मारण्याकरता त्यांनी पुंगी वाजवली त्या स्वरामध्ये इतकी ताकद आहे की त्या प्राण्याला भुलवत स्वरामध्ये जादू आहे ज्याला कळालं त्याला महत्व स्वर मी ईश्वर आहे ज्याच्याकडे स्वर आहे ना तो ईश्वरच आहे स्वर मी ईश्वर आहे त्या स्वरात एवढी जादू आहे त्यांनी जेव्हा सनई वाजवली आणि सनई वाजवत असताना त्यानं गुंग झालं कोण हरण ते डोळे झाकून जे असणारं नाचायला लागलं कोण हरण यांनी जसा जसा नाचायला लागला तसं तसं ते असणार पुंगी वाजायला त्याचं साध्य काय होत या पारध्याचं साध्य काय नाही शिकार करायचं आणि लगेच असणार त्यानं बाण लावलं बाण सोडलं आणि बाण सोडल्याबरोबर त्याच्या कंठाच्या ठिकाणी लागला मृत्युमुखी पडला जीव शिल्लक आहे तेव्हा दोघांची बातचीत झाली बोलायला लागले अब क्या देखत पारदी पूरा लगाया घाव जब लग शरीर में श्वास है तब लग बीन बजा अरे पारदी मी आता मृत्युमुखी पडणार आहे पण एक विनंती आहे प्रार्थना आहे मी ज्याला समर्पित झालेला आहे मला जे आवडते माझ्या आवडीचा जो विषय आहे ते बंद करू नको कोणता ते बीन म्हणजे तू बासरी वाजवायचं बंद करू नको अब क्या देखत पारदी पूरा लगाया घाव जब लग शरीर में श्वास है तब लग बीन बजाव याला म्हणतात आनंद याला म्हणतात समर्पित आणि याच्या पुढचं सांगितलं कोण
हरण बोलायला. हरण कसं बोलते हो? प्रवचनातलं कीर्तनातलं हरण बोलते बोलते की नाही? सर्व दुही आहे. आम्ही काय पद्धत बोलत नाही. मी कधीच पद्धत काही बोलत नाही. म्हणून लगेच आठवण त्यांनी शेवट सांगितलं. त्यानं मृत्यूपत्र लिहून देऊ लागलं. हे म्हणायला लागलं, शिंगती कर शिंगोटी, असं राहते ना कोणाकोणाच्या वाड्याला. शिंगती कर शिंगोटी, मांस पकाके खाऊ. माझ्या शिंगाची, माझ्या मुंडक्याची शिंगोटी कर, तुझ्या वाड्याला लाव. लोक आदर्श म्हणतील, वाह काय छान आहे हरणाचं. शिंगती कर शिंगोटी, मांस पकाकी खाऊ. मेरे चाम पर बैठ कर, घडी घडी बीन बजा. याला म्हणतात अनन्य भक्ती. तुकोबारायनं अनन्य भक्तीचं दुसरं एक प्रमाण दिलं. कोणतं? जीवना वेळी मासोळी, कैसा तुका तळमळी, कैसा तुका तळमळी, कैसा तुका तळमळी. जीवना वेळी मासोळे, कैसा तुका तळमळे, कैसा तुका तळमळे, कैसा मासोळी आणि पाण्याचा संबंध किती? मासोळी पाण्यातून 3 तास बाहेर काढायची आणि पुन्हा 3 तासाच्या नंतर जिवंत असलेली मासोळी पाण्यात सोडायची. जिवंत राहू शकते? राहू शकत नाही. 800 रुपयाच्या किलोच्या तुपामध्ये ठेवा, ती मरण पावल. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. जीवीची या जीवा, प्रेम भावाची भावा. तुझ वाचोनी केशवा, आणून आवडे. गोपिका म्हणतात, या ती कुल माझे गेले हरपू. श्रीरंगा वाचोनी आणून ने. किती वशी म्हणजे भक्तीची आख्या सांगा. किती आवडावं भक्ती. तुकोबारायनं आणखी एक प्रमाण सांग. धनवंत माणूस असावं आणि कृपण असावं. त्या कृपण माणसाला धन किती आवडतं. प्रमाण आहे, प्रमाणाशिवाय बोलत. कोणतं प्रमाण आहे महाराज? धनवंत धनवंताला ते मला जे पाहिजे ते द्या. सर्व भावे डोब्या, आवडे जे धन. आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभ्या, लोभी माणूस, कृपण माणसाला धन किती आवडते, किती आवडते, किती आवडते सांगू तुम्हाला. एक मनुष्य उघड नमुना म्हणून सांगतो. त्याला फोन आल्यानं त्यानं गेला. या वाडीहून त्या वाडीला गेला. संध्याकाळी फोन आला. रोड मोठा चांगला होता. बायकोला सांगितलं, आता मी अर्ध्या तासात येतो. गेला आणि गेल्याच्या नंतर त्यांना बोलू जे असणार वापस आला. वापस आल्याच्या नंतर बायकोला म्हणायला लागला, काय तू येडी आहेस की काय, एवढा उधळा करायचा असते काय. हा, तिनं म्हणजे तुम्ही आलेला पाहूनच मी जे असणार आहे, मी काय साधी आहो काय म्हणजे तुमची बायको आहो. तुम्ही इथून पाऊल टाकण्याबरोबर दिवाळी देऊन टाकलो.
आणि तुम्ही आल्याबरोबर दिवा लावला. हा हा 1 तास दिवा बंद होता. पण तुमच्यासारखे उदळे तुम्हीच. असा जर संसार केला तर काय, किती उदळ्या, किती उदळ्या. तुम्ही बिनकामी कामाला गेल्या, जाताना आणि येताना. तुमचे जे असणारे हे बूट किती घासला असेल. त्यानं म्हणला काय मी येडा हो काय, म्हणला मी बी तुझ्या नवरा हो. बूट काकत घेऊन आलो. नमुना म्हणून सांगू विडाला. आणि भक्ती करत असताना जीवनामध्ये दुसरा एक प्रसंग आहे. काय प्रसंग आहे? अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. आपण देवाचे झालो, देव आपला झाला. याचा अर्थ आता आपण परतंत्र आहोत. मग परतंत्र माणसानं काय करायचं? जसं देव ठेवी तसं ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. समयाशी सादर व्हावे. देव ठेविल तैसे रावे. समयाशी सादर व्हावे. वेळ कमी आहे. भगवंताची आम्ही झालोत ना. मग आता चिंता करायची नाही. ठेविले अनंते तैसे चिरावे. शेती असू द्यावी समाधान नाही म्हणला. माणसं राहतात हो, पण कुरकुर 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 करीत राहतात. आम्ही देवाचं एवढं केलो, देवानं आमचं असं करावं. तसं नाही बाबा. त्याचं वर अर्थ असा आहे. पहिले रचे प्रारब्ध, पिछले रचे शरीर. तुलसी चिंता क्यों करे, भज भज दे रघुवीर. पहिल्यांदा तुमच्या माझ्या सर्वांचे आधी असणार प्रारब्धाचा जन्म घे. आधी प्रारब्धाची रचना झाली आणि नंतर मग शरीराची देहाची रचना झाली. अगोदर धावपट्टी असते आणि नंतर जशी धावपट्टी आहे तशी रेल्वे चालवावं लागतं. एका ड्रायव्हरनं म्हणला हे वाकान जे असणार एवढा मोठा वाकान 15 किलोमीटरचा घेण्यापेक्षा मधून नेऊ काय म्हणजे कसं होईल. जशी पट्टी आहे तशीच रेल्वेला जावं लागतं. तसं सुख आणि दुःख या जन्माचं नाही, मागच्या जन्माचं. वाहिल्या उद्वेग
दुःखाची केवळ भोगणे ते फळ. तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. तुमचे पैसे बँकेत आहेत 2 लाख रुपये, हो म्हणा की मला देऊ नका, हो हो म्हणा की म्हणा. बरं आहेत तर म्हणा. 2 लाख नसेल तर 10,000. बँकेतले जे पैसे आहेत ते प्रारब्ध आहे. आणि बँकेतले पैसे जे असतील तुमच्या खिशामध्ये जे आहे ते संचित म्हणायचं आहे ना. तेच प्रारब्ध. बँकेतले पैसे प्रारब्ध आणि खिशात काढून आणलं, खिशात ठेवलं, त्याला काय म्हणायचं? संचित म्हणायचं. आणि ते जे असणार पैसे, खिशातले पैसे, तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जे चहा प्यायला लागले, ते पैसे देऊन चहा प्यायला लागले, ते काय मना की क्रियमान. हे पाठ नाही काय तुम्हाला? पाठच आहे. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान हे आपल्या हातात नाही, परतंत्र आहोत. फक्त आपल्या हातामध्ये एकच आहे, उद्धार करून घ्यायचं. विडाला 5 मुलं असणारी त्या महाभारतामध्ये द्रौपदीचे 5 मुलं जे असणार मारली. आणि 5ही मुलं मारल्याच्या नंतर आता पांडवांचा वंश काय, मग शेवटी असणार देव अर्जुन आणि 5 पतिदेव असणार तिच्या जवळ आले. आणि जवळ आल्याच्या नंतर सांगितलं, फक्त जे असणार त्रिकाळ ज्ञानी असणारा संजय आहे, संजयाला बोलवा. हे ज्यांनी कोणी 5 मुलं जे असणार पांडवाची मारली बाळ, त्याला एका मिनिटामध्ये तुकडे 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 करून जे असणार त्याला मृत्युमुखी पाठवतो. अर्जुन म्हणतो, भीम म्हणतो, सदैव म्हणतो, सर्वच म्हणतो, देवाने म्हणतो, तुकडे 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 करून. नाव सांगा, फक्त फक्त नाव सांगा. नाव सांगा म्हणल्याच्या नंतर संजयाने लगेच नाव सांगितले. ते दुसरा कोणी नसून आपल्या गुरुचा मुलगा आहे. म्हणजे गुरुचा मुलगा, हो आपल्या, हो आपल्या गुरुचा. काय नाव? अश्वस्थामा. त्याला आणलं, पकडूनच आणलं. आणल्याच्या नंतर त्याला 4 पाठ काढले. आणि अर्जुनानं सांगितलं द्रौपदीला, किती तुकडे करू सांग, किती करू सांग. ठेसा वाटल्यासारखं वाटून टाकतो याला. कांद्याची 5 जशी खुडून टाकावं तशी याला खुडून टाकतो. सांग 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 म्हणल्याच्या नंतर द्रौपदीने एकच सांगितले, मला जे दुःख झालं, मला जे दुःख झालं काय, मला जे दुःख झालं, माझी 5 मुलं मेली, मला जे दुःख झालं आहे हे दुःख माझ्या गुरुमाईला होऊ दे, माझ्या गुरुलाही होऊ दे. याला सोडून द्या. याला म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ. मला दुःख झालंय ते दुसऱ्याला होऊ नये म्हणून सोडून दिलं. विडाला शेवटचा दृष्टांत आणि शेवटची चाल दोन्ही एकदाच. आता एक असणार दृष्टांत आहे. अभिमन्यू असणार वीरगतीला प्राप्त झाला. कोण सांगावं? खाली बघत 5ही मुलं आली. भगवान कृष्ण पण आला. त्या उत्तरेला सांगायचं,
मुलगा वारला, मेला. कोण सांगा, कोणाची हिंमत नाही. हळूच देवानं सांगितलं की उत्तरा, अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला, मेला. हसायला लागला. मुलगा मेला ना हसायला लागला. ते म्हणजे काय सोंगाडी आहेस तू, आणि तू मला म्हणाव काय, मुलगा मेला म्हणून. गीतेमध्ये एक वचन आहे ना तुझं, मी बोलविद्या यदू बोले, मी चालविद्या सूर्य चाले, मी हालविद्या प्राणू हाले. तुझ्या सतेने वेदासी बोलाले, तुझ्याची चालाले, तुझे आवाले, तुझे आवाले. वेदासी बोलाले, तुझ्याची चालाले, तुझे आवाले, तुझे आवाले. त्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण जवळीक आहे, ते दूरच आहे. हे स्वतः देव म्हणणार आहे, मी बोलविद्या यदू बोले, मी चालविद्या सूर्य चाले, मी हालविद्या प्राण हाले. तो जगाचा चालविता मी, म्हणून तर हसू आलं. म्हणजे तुझी इच्छा होती ना आमचा मुलगा मराव म्हणून, होती ना. तुझी जर इच्छाच नसली असती तर अभिमन्यू मरतच नव्हतं. याच्यात दुःख वाटायचं काय कारण, तुझ्याच मनात होतं ना. आणि तुझ्या मनामध्ये जर इच्छा नसली असली तर अभिमन्यूला कोण मारतो. जगाचा प्राण हलवणारा तू, आणि तू म्हणाव काय मला तुझा मुलगा मेला म्हणून. याच अर्थ वाहिल्या उद्योग दुःखची केवळ. आता शेवटचं प्रमाण असं आहे, एकाच मिनिटामध्ये या सेवा समाप्त आहे, वेळ झालेली आहे. त्याच उत्तरेला जे असणार आहे, दिवस गेले गरोदर राहिले, आणि गरोदर राहिल्याच्या नंतर आश्वस्थामानं ब्रह्मास्त्र टाकलं, आणि ब्रह्मास्त्र टाकल्याबरोबर ते ब्रह्मास्त्राची अशी शक्ती आहे, जीव घेतल्याशिवाय ते माघार फिरत नाही. त्याच्या ताकदच अशी आहे. कोणाचे नाव घ्या, ज्याचं नाव घेतल्या त्याचा जीव घेतल्याशिवाय माग फिरतच नाही. आणि ते ब्रह्मास्त्र 8व्या महिन्यामध्ये गरोदर असणारी कोण बोला, तुम्हाला माहित नाही, उत्तरा. टाकलं झालं, टाकल्याच्या नंतर घाई होऊ लागली. आता ती म्हणायला लागली, देवा पुन्हा म्हणा, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाहिजे. तेव्हा एकच वंशाचा दिवा आहे, पांडव कुळ समाप्त होणार आहे. पहिलं 5 नेते, आता माझ्या पोटी येणारा सुद्धा मरणार आहे. कसं करतो सांग. तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार देवा पाहिजे. उत्तरा रडू लागली. भगवान कृष्ण म्हणायला लागला, उत्तरा मला मागणी, मी तुला काही गोष्टी मागणार आहे, एकच गोष्ट मागणार आहे, ते मला दे. ती म्हणजे माझा लेकरू आता मरते, मी मरणार. केवढा जाळ व्हायला लागलाय म्हणते, भस्मात होऊन जातो मी आता एका मिनिटात. अग्निरूप आहे की ब्रह्मास्त्र आहे, आणि मी काय मागतो साशेला नाही, काही म्हणतो. एक तू मला
मी मागणी मागणार आहोत एवढं दे. ती उत्तराच होती. त्या उत्तरानं म्हणली देवा तुला देईना तर कोणाला देऊ आता, सर्व तुलाच अर्पण केलंय आम्ही लहानपणापासून, आताही तुम्हाला दे. सांग काय काय मागणी आहे ते सांग. मी हो म्हणे. देवावं लागेल तुला, हो देतो. नक्की देशील? हो नक्की देतो. लाजायचं नाही, लाजणार. नक्की देणार? नक्की देणार. 100% देणार देवा, फक्त मागणी मागा. मागणी मागा म्हणल्याबरोबर उत्तरेला भगवान श्रीकृष्णानं सांगितलं मला फक्त तुझं काहीच नको, मला मातृत्व दे. मातृत्व, मला मातृत्व दे. तिनं संकल्प केला मातृत्वाचा, आणि मातृतेचा संकल्प केल्याबरोबर भगवान परमात्मा उत्तरेच्या पोटामध्ये गेला, आणि त्याला एक वर होतं, ब्रह्मास्त्राला वर होतं. जो कोणी याला नमस्कार करी, जो कोणी याला हात जोडील, त्याला ते काहीच करणार नाही, वापस जाणार. भगवान परमात्मा प्रत्यक्ष पोटामध्ये गेला. महाराज उत्तरेच्या पोटामध्ये भगवान श्रीकृष्ण गेला, गुप्त रूपानं मध्ये गेला. आणि मध्ये गेल्याच्या नंतर त्या लेकराचे जे हात काय असे जोडून राहतात नाही, त्या दोन्ही हात घेतले आणि त्या लेकराचे हात जोडले, आणि जोडल्याबरोबर ते ब्रह्मास्त्र परत गेले. आणि ते जे लेकरू जन्माला आलं त्या लेकराचं नाव आहे परीक्षिती. आणि हे प्रमाण कोणतं आहे? हे शेवटचं प्रमाण. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार,
सर्वांनी म्हणा तुकोबारायांचं भजन. तुकाराम तुकाराम मागील 69 वर्षापासून आपल्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. हे वर्ष सांगायचं कारण 69 वर्षापैकी अर्धे जर धरले तर मागील 34 वर्षापासून हरिभक्त पारायण माधव महाराज येलूरकर हे आपल्या मंदिराला सेवा देतात. आता राहिलेले 35 वर्ष पुढे आणखी महाराजांनी मंदिरात सेवा द्यावी. पुढील 35 वर्ष आणखी सेवा द्यावी म्हणजे 69 वर्ष बरोबर होतात. आणि आपली तब्येत एकदम टकाटक राहावी ही मी नगरेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आणि त्यांना साथ देणारे हरिभक्त परायण बैराम महाराज खुडे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. ही जोडी अशीच टिकून राहावी ही देखील आपण जी सेवा देत आहात त्यामुळे मला देखील उत्साह येत असतो. आपल्या ह्या सहकार्यामुळेच हे आपण सर्व आनंदात वातावरण निर्माण करत आहोत. आपली अशी सेवा राहावी ही मी आपणास विनंती करतो. तसेच आज आपल्या मंदिरामध्ये ही कीर्तन सेवेसाठी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी शिवाजी महाराज कपाळे हे जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी या पदावर सेवेत होते. आज सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या मंदिरामध्ये
कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे त्यांचं इथं स्वागत आहे। माधव महाराजांना विनंती करतो की आपण अशी सेवा द्यावी। मंदिरातर्फे आपला प्रसाद रूपी सन्मान करण्यात येणार आहे। त्यानंतर कपाळे गुरुजींना विनंती करतो आपणही प्रसाद रूपी सन्मान स्वीकारा। यानंतर आरती होईल। आरतीनंतर सर्वांनी पाठीमागच्या हॉलमध्ये प्रसादाचा लाभ घ्यायचा। यानंतर पुढील सूचना सर्वांगी सुंदर होते चंद्राची शंखे जळते माळ जय देव जय देव जय मंगल होते सगळ माते मान माते मान आमन होते रत्नाकर सारा तुझे तुम्हारा चंदनाचे होते जय जय समुद्र सोबत बरा जय देव जय देव जय मंगल होते सगळ माते मान माते मान आमन पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी
वारी चुको मागणे ते प्रति आहे देशील तरी पायी पांडुरंगा या संता श्रीच अनेक तुझे काही का म्हणे आता उदार तो मद देवी पायी संतांच्या ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की नगरेश्वर भगवान की जय महादेव। आज आपण बऱ्याच वर्षानंतर 2 मृदंगाचार्य आणलेले आहेत। आपण आजच्या कीर्तनामध्ये रंग भरलेला आहे चांगल्याच प्रकारे। हरिभक्त परायण गणेश महाराज आणि हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज, आपल्याला विनंती आहे पूर्ण सप्ताहभर आपण दोघ जण अशीच रंगत आणावी। तसेच सर्वजण शोभायात्रेमध्ये तुमच्या ह्या जुगलबंदीमध्ये सर्वांनी आनंद घ्यावा। तुमच्या जुगलबंदी पाहण्यासाठी हजारो भक्तगण ह्या शोभायात्रेत यावे, हीच मी तुम्हाला विनंती करतो। आपले खूप खूप धन्यवाद।